सर्वांच्यासाठी नमस्कार। मी राजेंद्र खोराटे ज्ञान संस्कार अकादमी मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज आपण टीटीचा पेपर सेकंड 2018 चा आज आपण सरावासाठी घेतलेला आहे। या अगोदर 2024 पेपर फर्स्ट पेपर सेकंड, 2021 पेपर फर्स्ट पेपर सेकंड या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेतलेला आहे। त्याचबरोबर आज आपण एक गोष्ट प्रामुख्याने पाहणार आहोत, तर ती म्हणजेच कोणती की 2018 चा जो पेपर आहे तो 15 जुलै 2018 ला ही परीक्षा झाली होती। आता ज्या वेळेला सिक्वेन्स पाहत असताना प्रामुख्याने एक गोष्ट पाहायला भेटते ती म्हणजे कोणती की काही वेळेला पहिल्यांदाच मराठीचा पेपर येईल, काही वेळेला दुसऱ्यांदा येईल। आता इथं भाग 2 मध्ये मराठीचा पेपर आलेला आहे। आता हा भाग 2 मध्ये मराठीचा पेपर आल्यानंतर आपल्याला हा पेपर सोडवत असताना कशा पद्धतीने तो सोडवावा लागतोय याची आता आपण चर्चा करणार आहोत। पहिल्यांदा पहिला प्रश्न आलेला आहे की भाग 2 मध्ये मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत। वाक्य व्यवस्थित वाचा। मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखा। आता त्यांनी काय दिलेलं आहे की याच्या अगोदर आपण काळाचा अभ्यास करत असताना की आपण काय म्हटलं की एकच क्रियापद असेल तर तो साधा काळ असतो। जर धातू साधित आणि क्रियापद मिळून जर बनला असेल, क्रिया पूर्ण झाली असेल तर पूर्ण क्रिया करण्याची रीत दाखवली असेल तर रीती असेल, क्रिया चालू असेल तर या पद्धतीने आपण काळाचे प्रकार पाहत होतो। आता इथं काय केलंय की ज्या वेळेला मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत, आता ठेवलेत असं जर इथं आलं असेल तर आपण काय गृहीत धरायचं की ठेवले आहेत। मी आंबे आणून आडी घालून ठेवले आहेत। आता ज्या वेळेला ठेवले आहेत, ज्या वेळेला ठेवले क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच पूर्ण आहेत वरून वर्तमान काळ, होता असेल तर भूतकाळ, असेल तर भविष्यकाळ। म्हणजे ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं की आहेत असा शब्दप्रयोग आला आणि याच्यातून ह्या धातू साधितातून क्रियेचा बोध होत असेल तर आपण अपूर्ण आहे, पूर्ण आहे की रीत आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने याचा पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे। पहिल्यांदाच आपल्याला त्याचं उत्तर लक्षात आलेलं आहे, त्यामुळे भूतकाळाचा संबंध इथं आपल्याला आलेला नाही। आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पडलेला आहे, एक वचन अनेक वचनी वचनाची योग्य जोडी ओळखा। आता एक वचन अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा असा ज्या वेळेला प्रश्न आलेला आहे, आता एक वचन, आता वाट, एक वाट, वाटा हे चुकलंय, योग्य जोडी ओळखायला सांगितलेलं आहे। आता वाढपी पुन्हा वाढपी, वाढपी असं करतोय काय नाही, जोडी, आता इथं जोड्या हे पण चुकलेच आहे, जोड्या, चूक, चुकी, चुका हे चुकलंय। याचा अर्थ चूक, चुका म्हणजेच इथं एक वचनात आणि अनेक वचनामध्ये इकारांत शब्द हा इकारांतच राहिलेला, वाढपी इकारांत आहे, इकारांत शब्द इकारांत राहतोय एक वचने आणि अनेक वचनामध्ये। आता म्हणून योग्य जोडी ओळखा, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे। पुल्लिंगी शब्द ओळखा। आता पुल्लिंगी शब्द ओळखा असं डायरेक्ट विचारलं, आता आपण लिंग ओळखत असताना तो असेल तर पुल्लिंगी, ती असेल तर स्त्रीलिंगी, ते असेल तर नपुंसकलिंगी। आता हकीकत, तो हकीकत होते का नाही, तो वैभव होते काय नाही, ते वैभव, तो पाठ होते काय नाही, ती पाठ। आता तो रहाट, रहाट मात्र रहाट होते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे। आता चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा। आता सामान्य रूप केव्हा असतं की ज्या वेळेला नाम सर्वनाम किंवा विशेषणाला विभक्तीचा प्रत्यय लागला असेल किंवा ज्या वेळेला शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय लागला असेल तर त्यावेळेला सामान्य रूप होतं। आता सामान्य रूप होत असताना आता इथं शब्द दिलेला आहे कृत्य आणि इथं कृत्यच म्हटलेलं आहे। इथं विक्री
आता इथं मी सामान्य रूप केलं विक्रीने, विक्रीचा. इथं प्रत्यय लागतोय, इथं कृत्य कृत्याने पाहिजे होतं, कृत्याने. इथं कृत्यच दिलेलं आहे. युक्ती युक्तीने, मोती मोत्याने. म्हणजे याचा अर्थ प्रत्यय लागल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की चुकीच्या पद्धतीनं हे चुकलं बघा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे. आता आपले डावपेच आपल्यावरच उलटणे. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे. आता या अर्थाची मन ओळखा म्हटलेली आहे. पहिले पाडे 55, मुकी गाय फटके खाय, गुरुची विद्या गुरुला फळली, इकडे आड तिकडे वीर. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे म्हणजे काय? काही काही वेळेला एखाद्या गुरुनं दिलेलं ज्ञान त्याच गुरुसाठी पुन्हा जर शिष्यानं वापरलं असेल तर त्याला आपण काय म्हणतोय की गुरुची विद्या गुरुला फळली. म्हणजे आपलेच डावपेच आपल्यावरतीच उलटणे. आता पहिले पाडे 55 म्हणजे काय की बऱ्याच वेळेला सर्वसामान्य माणसं पहिले पाडे म्हणजे सतत चुकाच करणारी जी व्यक्ती असते त्याला म्हणतात पहिले पाडे 55. आता मुकी काय फटके काय, काही व्यक्ती अशा असतात की सर्वसामान्य असतात, गरीब असतात, मात्र त्यालाच सगळेजण त्रास देण्याचा प्रयत्न करतात म्हणून म्हणतात मुकी गाय फटके काय. इकडे आड तिकडे वीर. बऱ्याच वेळेला तुम्हाला एकाच वेळेला दोन ठिकाणी परिस्थिती भिन्न भिन्न असते. इकडे आड, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. काही काही वेळेला असं म्हण असते बघा, मोठ्या पगाराची नोकरी आहे पण घरापासून दूर जावं लागतंय. कमी पगाराची नोकरी आहे पण घराजवळ नोकरी आहे, कोणती स्वीकारावी, इकडे आड तिकडे वीर. तर याचं उत्तर आहे गुरुची विद्या गुरुला फळली. आता सव्य करणे, सव्यापसव्य करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आता धार्मिक विधीय करणे, यातायात करणे, कर्मठ असणे आणि मंत्रतंत्र करणे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सव्यापसव्य करणे, काही माणसं इतका व्याप करतात की कोणतं काम सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता ते कामात बिझी असतात. म्हणजे प्रत्येक व्याप त्यांनी वाढून घेतलेला आहे. याचा अर्थ सव्यापसव्य करणे, यातायात करणे. आता धार्मिक पूजा अर्चा करणे, कर्मठ असणे म्हणजे चालीरीतीनुसार वागणं, मंत्रतंत्र म्हणजे जादू टोणाचा प्रयत्न करणं. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आता उपसर्ग गटी शब्द ओळखा. उपसर्ग गटी शब्दाच्या पूर्वी, शब्दाच्या अलीकडे एक किंवा अनेक शब्द लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग गटी शब्द म्हणतात. उपसर्ग गटी शब्दाला अर्थ असतो, कारण उपसर्ग गटी शब्द ज्या वेळेला विरुद्धार्थी शब्द बनवण्यासाठी अतिशय उपयोगी असतात. मी योग्य हा शब्द आहे. हा उपसर्ग लागलाय म्हणजे विरुद्धार्थी शब्द तयार करण्यासाठी उपसर्ग गटीचा उपयोग नक्की होतो. आता इथं तुमच्यात पहिल्यांदा बघा कुसंगती, पहिलाच उपसर्ग लागलाय म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आता प्रत्येक गटी शब्दाच्या नंतर विभक्तीचा प्रत्यय लागतो. आता वेळा, ऐन वेळा, साध पडसाद, निराकार, कार निराकार, हे सगळे शब्द गटीत आहेत बघा. काय विचारलंय प्रत्येक गटीत, मात्र इथं दार प्रत्यय लागला शब्दाच्या नंतर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. आता काय हाहाकार माजवला भूकंपाने, प्रत्येकाच्या तोंडातून उद्गार आले काय हाहाकार माजवला भूकंपाने. ज्या वेळेला एखाद्याच्या मुखातले शब्द बाहेर पडत असतील तर आपण कोणतं विरामचिन्ह वापरतो, तर उद्गार चिन्ह. आता मुद्द्यावरून गोष्ट लिहिताना अपसरण चिन्हाचा वापर केला जातो. काही तपशील देताना, काही वेळेला आपल्याला तुटक असे मुद्दे देताना अपसरण चिन्हाचा वापर केला जातो. इथं पर्याय मात्र उद्गार चिन्ह. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही. आता काय केलंय,
घरी या शब्दाखाली अधोरेखन केलंय आणि काय म्हटलंय, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. ज्या वेळेला विभक्ती ओळखा असं म्हटलं ते पहिल्यांदा घरी या शब्दाचं मूळ शब्द काय असणार आहे, तर घर. मूळ शब्द घर, त्याला प्रत्यय कोणता लागलाय, ई. आता ई प्रत्यय लागलाय म्हणून शब्द काय तयार झालाय, घरी. आता ई कोणत्या विभक्ती प्रत्ययात आहे, त या तय्या. तय्या तय्या कशात, सप्तमीमध्ये. पर्यायामध्ये सप्तमी आहे का बघा, आहे बघा. आता सप्तमीचा कार्यकर्ता अधिकरण, घरी हे स्थलाधिकरण म्हणजे ठिकाण दाखवलं जातं, स्थळ दाखवलं जातं. आता प्रथमेला प्रत्यय नाहीत, द्वितीयेचं सला ते सला नते, षष्ठीचं चाचीचे चेचाची. आता पुढं काय घडलंय, अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. आता वाक्य दिलंय आणि या वाक्यामध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे की विशेषण, विशेष नाम, सामान्य नाम आणि सर्वनाम हे 4 शब्दांच्या जाती दिलेल्या आहेत. आता या जाती देत असताना काय म्हटलंय की विशेषण या वाक्यात आहे काय बघा, विशेष नाम आहे का बघा, सामान्य नाम आहे काय बघा, सर्वनाम आहे काय बघा. आता याच्यात या जात कुठली नाही हे ओळखायला सांगितलेलं आहे. आता विशेषण, विशेषण इथं आहे का बघा, पाऊस, अवकाळी पाऊस, अवकाळी हे विशेषण झालं. आता विशेष नाम, विशेष नाम आहे महाराष्ट्र झालं. आता सामान्य नाम पाऊस, सामान्य नाम. आता राहिलं काय, सर्वनाम. सर्वनाम कुठं आहे का बघा, नाही ना, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर रसावरती प्रश्न पडलेला आहे. करुण रस, हास्य रस, बीभत्स रस आणि रौद्र रस. आता वाक्य काय दिलंय, बऱ्याच वेळेला काय होतं की करुण रस याच्यामध्ये शोक हास्य, आता जुगुस्पा. बीभत्स रस म्हणजे काय, ज्या वेळेला किळसवण, दुर्गंधीयुक्त भाग पाहिल्यानंतर आपल्याला किळस वाटतं, त्याला जुगुस्पा असा शब्दप्रयोग साईबाव आहे. आता वर काय दिलंय की आपल्याला ही जीवांची की गर्दी जगात आहे का रास्त, भरती मूर्खाचीच होत ना, एक तू होसी जास्त. या काव्यपंक्तीत पुढील कोणता रस आढळतो. आता तसं बघायला गेलं तर हे वाचल्या वाचल्या ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त, या जगात या जीवांची गर्दी जास्त आहे का रास्त, भरती मूर्खाचीच होत ना, एक तू होसी त्यात, आणि त्यात तू एक मूर्ख आहेस असं म्हटलेलं आहे. खरं तर याच्यात शोक नाही, याच्यामध्ये किळसवान नाही, याच्यामध्ये क्रोध नाही. खरं तर याच्यामध्ये हास्य रस आहे, म्हणजे ऐकल्या ऐकल्या आपल्याला हसू येतं. म्हणजे तू एक मूर्ख त्यात आहे जगातला, माणूस हसायला लागतो. कारण आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला काय होतं की या सगळ्या मूर्खातला तू एक मूर्ख आहेस, आपल्याला थोडस हसू येतं, हास्यरस. आता उतार्यावरील प्रश्न विचारलेला आहे. पुढील उतारा वाचून त्याखाली प्रश्नांची उत्तरे द्या. राजकारणात संकट आले की इतिहास घडवण्याची संधी येत असते. बघा, राजकारणात संकट आली की इतिहास घडवण्याची संधी येत असते. अशा वेळी ती संधी लाथाडायची आणि खुर्चीसाठी जीव टाकावायचा, हे राजकारण नव्हे, हा तर पळपुटेपणा झाला. बघा, अशी वेळी ती संधी लाथाडायची आणि खुर्चीसाठी जीव टाकायचा हे राजकारण नव्हे, तर हा पळपुटेपणा झाला. समोर टाकलेली संकटे छातीवर झेलण्यात खरा पुरुषार्थ असतो, पळून जाण्यात नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते. आता प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते, प्रवाहपतित होण्यात नाही. प्रवाहपतित म्हणजे त्याच्यातून पळवाट काढण्यात नाही. मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध जावे असे मी म्हणत नाही, पण प्रसंग आला तर तसे जाण्यातच बाणेदारपणा असतो. ज्या आव्हानाला सामोरे जातात त्याच्या वाट्याला कधी कधी दुःख येते. आव्हानाला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीच्या कधी कधी वाट्याला दुःख येतं, परंतु त्याच्याकडून इतिहास घडतो.
आजपर्यंत बऱ्याचशा गोष्टींचा विचार जर केलात, आज विजय थलपती तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली, की एक सिने अभिनेता असताना सुद्धा की भल्या भल्या राजकारणी लोकांना त्यांना पाणी पाजून सत्तेची खुर्ची आपली मिळवली. एकेकाळी दिल्ली काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु आपचं सरकार तिथं आलं. हे कशाच्या जोरावर? आलेल्या संकटावरती परतावून देत असताना माघारी न परतायचं, येणाऱ्या संकटाला सामोरं द्यायचं, त्याच्यातच खरा पुरुषार्थ असतो. आणि हे पुरुषार्थावर आधारलेलं, कारण पतित पावन कधी व्हायचं नाही, म्हणजे आपण पळपुटे व्हायचं नाही, त्याच्या विरुद्ध आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच वेळेला इतिहास घडतो. आता इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थाभिप्रेत करते? इतिहासाचे लेखन करण्याची संधी, इतिहासाबद्दल स्पष्टीकरण देणे, इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी, इतिहासात संशोधनाची संधी. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण काहीतरी नवीन करून दाखवलं तरच इतिहासात नोंद होते, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुरुषार्थ म्हणजे काय? आता ज्या वेळेला एखादा मनुष्य आपल्या जीवनाचं कर्तव्य आपलं चांगल्या पद्धतीने पार पाडला असेल, तोच जीवनामध्ये अजरामर झालेला आहे, तोच कीर्तिमान झालेला आहे, तोच छत्रपती शिवाजी राजांना कर्तृत्व दाखवलं म्हणूनच ते अजरामर झाले. पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषी सामर्थ्य सिद्ध करणे, विद्रेपणावर मात करणे, मानव जातीचे सार्थक करणे, स्त्रियावर वर्चस्व गाजवणे. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या की मानव जातीचा सार्थक जर झाला असेल तरच खरा पुरुष. आता प्रवाहपतित होणे याचे 4 अर्थ पुढे दिलेले आहेत, त्यापैकी चुकीचा गैरलागू अर्थ ओळखा. आता गैरलागू प्रवाहात पडून वाहत जाणं, परिस्थिती शरण जाणं, संघर्ष करण्याऐवजी माघार घेणं, त्याला म्हणतात प्रवाहपतित. परिस्थितीवरती विजय मिळवणं हे नव्ह. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. आता समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. समानार्थी, आता तुमच्या लक्षात आ करणं विकरणं समानार्थी होत नाही. अंबू पाणी, सलील पाणी, दुसरं आलं बघा इथं बरोबर. अंबू म्हणजे पाणी, सलील म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी. हातात जिता नाही, द्रुम आलय नाही. आता विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. आता विरुद्धार्थी शब्द ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला या शब्दांचा विचार जर करायला गेलात तर इथं पहिल्यांदाच काय आलेलं आहे? सुचिन्ह चिन्ह हे काय बसत नाही, वामा शामा नाही बसत. आगंतुक आणि निमंत्रण. आगंतुक म्हणजे काय? एखादा पाहुणा आपल्या घरामध्ये येतो, तो न सांगता ज्या वेळेला येतो त्याला म्हणतात आगंतुक. आणि निमंत्रित म्हणजे आपण त्याला निमंत्रण दिलेलं आहे म्हणून तो आलेला असेल तर त्याला निमंत्रण. म्हणजे ही बरोबर जोडी ओळखली जाते विरुद्धार्थी शब्दाची. पर्याय क्रमांक 1. आता पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. आता कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. नसलेले नाव. आता ज्या वेळेला मंगेश पाडगावकर म्हटलं की जिप्सी नावाचा काव्यसंग्रह त्यांचा अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांचा धारा नृत्य हे पण त्यांचा काव्यसंग्रह आहे. छोरी हा पण काव्यसंग्रह आहे. मात्र संहिता हा काव्यसंग्रह नाही. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. आता लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. ज्या वेळेला शुद्ध अशुद्ध शब्दांची ओळख करून घेत असताना लेखन नियमानुसारचा शब्द ओळखत असताना आपण गोंधळून जायचं नाही, शांतते नाही. आता मूर्छित हा शब्द बरोबर आहे काय बघा. म चौकार पहिला, शीचं पहिलं चुकलंय तर म चौकार दुसरा पाहिजे तर हे बरोबर. कुर्मावतार, कुर्मावतार हा शब्द बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता खंडन मंडन ख वरती मात अनुस्वार पाहिजे म ड वरती गेलंय. चोक संत हे बघा चुकलंय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आता तद्भव शब्द ओळखा.
बऱ्याच वेळेला काही शब्द तत्सम असतात, काही शब्द तद्भव असतात. कारण आपण म्हणत असतो की बऱ्याच वेळेला संस्कृतमधून मराठीमध्ये जे शब्द येताना त्यामध्ये बदल होतो, त्यांना तद्भव म्हणतात. आता इथं तिसऱ्या नंबरचा शब्द म्हैस, ते म्हैस म्हटलेला आहे. आता म्हैस तत्सम शब्द कोणता? महिष. महिषचं म्हैस झालंय, महिषचं म्हैस झालंय. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तद्भव शब्दाचं उदाहरण आहे. पुरुष या नाटकाचे लेखक कोण? आता बऱ्याच वेळेला तुम्हाला इथं दळवी 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 सगळे दळवीच आहेत, पण कायम लक्षात असावं नाटकासाठी प्रसिद्ध असणारे जयवंत दळवी, पुरुष हे नाटक त्यांचं आहे. आता शिवप्रिया हा सामाजिक शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे उदाहरण आहे? आता ज्या वेळेला समास ओळखायचा असेल तर तो विग्रहावरून ओळखावा. आता शिवप्रिया, आता शिवाला प्रिय आहे जी ती, मी काय म्हटलं बघा, शिवाला प्रिय आहे जी ती, ती शिवप्रिया. म्हणजे जी शिवाला प्रिय आहे अशी ती कोण? ती शिवप्रिया. ज्या वेळेला दोन पदे महत्वाचे नसून तिसरं पद महत्वाचे असते त्याला म्हणतात बहुव्रीही समास. इथं बहुव्रीही समास दिलं, पर्याय क्रमांक हेच उत्तर आहे. पण असं पण पर्याय करता येईल, शिवाचा प्रिय असलेला, शिवाचा प्रिय असलेला, शिवाचा प्रिय, शिवाचा प्रिय. इथं चा ची चे चे चाची षष्ठी तत्पुरुष समास असं पण होत आहे, पण इथं हा पर्याय चुकलेचा, हा बहुव्रीही पर्याय लक्षात ठेवा. आता जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा. जलावतरण सहज आपण जल अधिक अवतरण. आता जल हा आहे बघा, जल अधिक अवतरण, इथं अ अधिक अ बरोबर आ. आता जल अधिक अवतरण इथं स्वर संधी ज्या वेळेला आपण म्हणतो सजातीय, इथं अ अधिक अ बरोबर आ होते, म्हणजे दीर्घत्व संधी, दीर्घादेश संधी. आता इथं जल अधिक आ बरोबर जला, म्हणजे जलावतरण हा शब्द तयार झाला. म्हणून ही संधी आहे दीर्घत्व संधी किंवा सजातीय स्वर संधी असं सुद्धा होतं. जलावरण या संधीचा ओळखा, जल अधिक अवतरण. आता दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? आता नल दमयंती स्वयंवर बऱ्याच वेळेला आपण ऐकतोय, वाचलंय, पण याचे कवी कोण आहेत? रघुनाथ पंडित. दमयंती स्वयंवराचे रघुनाथ पंडित. आता वामन पंडितांचा यथार्थ दीपिका, मोरोपंतांची केकावली, सुश्लोक. आता प्रसिद्ध अभंगवाणी तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची असं म्हणलेलं. निरंजन माधवांचं ज्ञानेश्वर विजय नावाचा ग्रंथ आहे, काव्य ग्रंथ आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे. भाववाचक नसलेले नाम ओळखा, नसलेले ओळखा म्हटलंय. आता गोड गोडवा, कटू कटुता. आता शौर्य शूर शौर्य हे भाववाचक नाम, म्हणजे ज्या वेळेला नामाला विशेषणाला प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो तो भाववाचक नाम असतो. आता कार्य हे चुकीचं, भाववाचक नाव नसलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. तत्सम शब्द ओळखा. आता बऱ्याच वेळेला संस्कृत भाषेतून जे शब्द जसेच्या तसे येतात त्यांना तत्सम म्हणतो. आता भाऊ हा तद्भव शब्द आहे, डोके पाऊस देशी शब्द आहे, विरक्त हा तत्सम शब्द आहे. तत्सम तद्भव शब्द वाचलेच पाहिजेत,
कारण लक्षात ठेवण्यासाठी वाचन गरजेचं आहे. ह्याला काय आडाखे ट्रिक्स काय नाहीत, वाचनच महत्वाचं आहे. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा? जरा साहित्यावरती जास्त या प्रश्नपत्रिकेवरती प्रश्न पडलेले आहेत. आता या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह नामदेवराव ढसाळांचा आहे. आता तुम्ही म्हणा दया पवारांचं बोलू तर रामदास आठवले हे तुमचे केंद्रीय मंत्री आहेत, राजा ढाले हे सुद्धा आपल्याला साहित्यिकांच्या मध्ये पाहायला मिळतात. आता उभ्यानव्य अव्यय नसलेले, उभ्यानव्य अव्यय दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारा अविकारी शब्द असेल तर त्याला आपण काय म्हणतो? उभ्यानव्य अव्यय. आता उभ्यानव्य अव्यय किंवा उभ्यानव्य वा उभ्यानव्य व उभ्यानव्य अव्यय हे विकल्पबोधक उभ्यानव्य अव्यय, हे समुच्चयबोधक उभ्यानव्य अव्यय, वाहवा हे मात्र केवळ प्रयोगी अव्यय आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. आता शेवटचे 2 प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत. विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. क्रियापदांचे 4 अर्थ: स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. स्वार्थी म्हणजे काय? काळाचं बोध होत असेल तर स्वार्थी, आज्ञार्थी आज्ञा विनंती असेल तर त्याला आज्ञार्थी, त्यावेळेला शक्यता योग्यता कर्तव्य असेल तर विद्यार्थी, जर तर असेल तर संकेतार्थी. आता ज्या वेळेला विद्यार्थी हे वाक्य ओळखत असताना पादत्राणे ओळीने ठेवावी, या कामी देवाची कृपा व्हावी, त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी, माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. आता तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा म्हणले. आता ज्या वेळेला विद्यार्थी म्हणजे काय? जर क्रियापदामध्ये वा वी वे आलं असेल तर डोळं झाकून ओळखायचं ते विद्यार्थी असतं. आता इथं ठेव हे मात्र विधानार्थी वाक्य नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. आज्ञा इथे केलेली आहे, आज्ञार्थी वाक्य. आता पुढील नावामधून आत्मकथन पुस्तकाचे नाव ओळखा. आता आत्मकथन बऱ्याच लेखकांचे आत्मकथन आपल्याला माहिती आहेत. उपरा लक्ष्मण माने, उचल्या लक्ष्मण गायकवाड, तराळ अंतराळ खरा त्यांचं तराळ अंतराळ आहे. पण लक्षात कोण घेतो? उत्तम बंडू तुपेंचं आत्मचरित्र आहे. मी वनवासे सिंधुताई सपकाळांचा आहे. प्रत्येकानं आपल्या आपल्या जीवनाचा आढावा ज्या ज्या पुस्तकामध्ये घेतलाय त्या आत्मचरित्रांची नावं आपल्याला माहिती असावीत. त्याच्यानंतर अग्निपंख APJ अब्दुल कलामांचा, मन में है विश्वास विश्वास नांगरे पाटलांचा. म्हणजे ही सगळी नावं जर आपण पाहिली. आता इथं पुढील नावामधून आत्मकथन, आत्मकथन हे गबाळ आहे. दादासाहेब मोरेंचं हे आत्मकथन आहे. हे नाव सुद्धा विसरून चालणार नाही. म्हणजे एकंदरीत आत्मचरित्र, त्याच चरित्र, या सगळ्या गोष्टींचा आढावा या पेपर 2 मध्ये शक्यतो करून जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहित्यावरती जास्त प्रश्न दिलेले आहेत. आपल्याला जास्तीत जास्त वाचन असावं. रसांचा विचार आहे, काळाचा विचार आहे, शब्दसिद्धीचा विचार केलेला आहे. उतारावरचे प्रश्न आहेत. सगळ्या प्रश्न कव्हर करत असताना या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणं गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत, कारण प्रश्नपत्रिका अभ्यास करत असताना आता आपल्याला 2018ची 2 घेतलेली आहे. पुढच्या तासाला आपण 2018 सालाचीच पण पेपर फर्स्ट घेणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. सर्वांच्यासाठी धन्यवाद.